नमस्कार. 1973 साल देशात काँग्रेसचं सरकार होतं आणि पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. त्या काळात पेट्रोलचा दर साधारण 2 रुपयाच्या आसपास असावा आणि डॉलरचा भाव 7 ते 8 रुपये. दूध, डाळ, गॅस, शिक्षण, प्रवास या सगळ्या गोष्टी आजच्या तुलनेमध्ये अत्यंत स्वस्त होत्या. पण तरीही पेट्रोलमध्ये फक्त 7 पैशाची वाढ झाली होती आणि विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरला. विरोधी पक्षामध्ये होते स्वतः अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांनी बैलगाडीतून संसदेत प्रवास केला, कारण त्यांना वाटत होतं इंधन दरवाढ म्हणजे सामान्य माणसाच्या खिशावरती वार. आता आजची परिस्थिती पहा. आज पेट्रोल 100 रुपयाच्या पुढे गेले, डॉलर 95 रुपयाच्या पुढे गेलेला आहे, गॅस महाग, सीएनजी महाग, दूध महाग, डाळ महाग, तेल वापरू नका म्हणून सांगतायत, भाज्या महाग, औषधं महाग, शाळेची फी गगनाला भिडली, सगळ्याच गोष्टीचे दर प्रचंड वाढले. त्या काळात 7 पैशासाठी आंदोलन व्हायचं. मग आज एवढ्या मोठ्या महागाईवरती आंदोलन होणं चुकीचं आहे का हो? आणि महत्वाचं म्हणजे आजही आंदोलन होत आहेत, विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरतायत, प्रश्न विचारतायत आणि महागाईच्या विरोधात लढतायत. मग या सरकारला त्रास का व्हायला पाहिजे? जेव्हा विरोधक आंदोलन करतात तेव्हा त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न का केला जातो? लोकशाहीमध्ये आंदोलन, प्रश्न विचारणं आणि सरकारला जबाब विचारणं हा काही गुन्हा आहे का? त्यावेळेस होता का? नाही. आता आहे का? नाही. मग असं का? तर तो लोकशाहीचा आंदोलन म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीचा हा आत्मा आहे. कारण काल विरोध असणारे आज सत्तेत आहेत आणि आज विरोधात असणारे उद्या सत्तेत राहू शकतात. म्हणूनच मुद्दा कोणत्या पक्षाचा नाही, मुद्दा सामान्य माणसाच्या खिशाचा आहे. आणि म्हणूनच अटलजीचा तो जुना व्हिडिओ आज पुन्हा चर्चेत येतोय आणि सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते. कारण तो फक्त आंदोलन नव्हतं, तर जनतेच्या वेदनेशी जोडलेला एक संदेश होता. म्हणून आज जर विरोधक आंदोलन करत असतील एवढी महागाई गगनाला भिडल्यानंतर, तर सरकारने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे.